पंढरपूरची वारी वर्ष तिसरं आता निघालेलो होतो आम्ही देखील. ज्ञानदीप ट्रस्ट व ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा प्रवासाचा आनंद, सुखाचा प्रवास. गाडीचं पूजन चालू आहे आमच्या टेम्पोचं, ज्या टेम्पोत आम्ही प्रवास करणार आहोत. पूजन चालू आहे टेम्पोचा. महत्त्वाचा निघताना पूजन, वारीला जाताना पूजनाचा महत्त्वाचा विषय आहे. आपली सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. ज्या गाडीत आम्ही प्रवास करणार आहोत त्या गाडीचे मालक आणि चालक शेलके महाराज पूजन करताना माता भगिनींच्या पवित्र शोभास्ते पूजन होतोय. लंके महाराज, बाबाजी महाराज, सर्व आमचा परिवार ज्ञानदीप ट्रस्टवर ज्ञानदीप वारकरी भजन मंडळाचं हा आनंदाचा पर्वकाळ यशस्वी भव, सुखरूप आनंदाने हा प्रवास आनंददायी व्हावा हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. ही ओवाळणी आहे बहिणीची भावांना केलेली. आमचं चढण्याचं साधन आहे आमची ज्ञानेश्वरी. बघा इथं बघू शकाल ज्ञानेश्वरी बसलेली आहे आमची टेम्पोमध्ये. रामकृष्ण हरी. आता आम्ही निघू थोड्या वेळात प्रवासाला. संत तुकाराम महाराज की जय. वाजून 30 मिनिटं झालीत. चेहऱ्यावर पडला शा. मंत्रीच्या तिथं थांबलो होतो आम्ही. आता मंत्रीच्या आता लंके महाराज आपण कुठे आहेत? आता पुण्याच्या पुढे आहेत ना? मंत्रीच्या बघा. आता किती पर्यंत चालू असतं आपल्याला वाटलं? हा हॉटेल मी 11 11:30 बंद करतोय. अच्छा, पण आज तुम्ही थांबलेत. आषाढी एकादशीमुळे पाहिजे. आता हेच दिवस महत्त्वाचे असतात आपल्याला आणि मेहनत करणं महत्त्वाची गरज आहे. मागे मी लक्ष्मी हॉटेलला कुठे थांबलो होतो. लक्ष्मी कॅन्टीन आहे छोटीशी अशी, पण कदाचित पुढे किंवा पाठी असेल. पण आता या सध्या पाऊस नाही, पण तुमचा व्यवसाय छोटासा होतोय ना व्यवस्थितपणे? होतोय व्यवस्थितपणे व्यवसाय ना? कारण तुम्ही आता तरुण व्यवसाय करतात, बरं वाटतं जरा या गोष्टीला. आणि मंत्रीच्या म्हणजे काय विशेष, तुम्ही काय कसं काय? असंच मित्र होतो. अच्छा अच्छा. हां, मित्रमंडळींनी नाव सुचवलं मग दिलं. बघू शकाल आपण मंत्रीच्या बघा. मस्त वाटला आज मंत्रीच्या अजित पद्धतीने वातावरण करायला पाहिजे. आणि अविश्रांत मेहनत आणि यशाचे गमक. आणि अशा पद्धतीने आमच्या दादांच्या मंत्री चहाचा आनंद घेताना आमची सर्व रथी महारथी ज्ञानेश्वरी ट्रस्ट मित्रमंडळाचे सर्व हा परिवार आमचा चहा घेताना गरम गरम आमचे शेलके महाराज चालक आणि मालक दोन्ही भूमिका घेतलेली आहेत. रामकृष्ण हरी. एकदा आवाज करू. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. हा आवाज आहे बैल त्यांची. होता मस्त आंघोळ झालेले चंद्रभागेत तीरामध्ये. ज्या पुलावरून आम्ही आलो, पत्रीचा पूल, तो हा पूल जवळजवळ 3-4 किलोमीटर चाललो आम्ही. अफाट गर्दीचा जनसमुदाय ओसंबून वाहतोय चंद्रभागेच्या तीरावर. आणि हा आनंदच आनंद, सुख सोहळा, खऱ्या अर्थानं कलियुगाचा भूतळावरचा सुख सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. जे नाच, नृत्य, युती जागे जागे तुम्हाला महाराज नाचताना मिळतील. महिमा. आम्ही पण आंघोळीला चाललेलो तिकडं. गर्दी ही गर्दी नाही, हा सुख सोहळा, ही आत्मीयता आहे. माऊलींवर त्याची श्रद्धा आहे. 18 वगैरे जातीचे लोक येऊन खऱ्या अर्थाने या चंद्रभागेच्या तीरावरती आज हा कुंभमेळा भरल्यासारखं झालेलं वातावरण. या गर्दीमध्ये कोण कधी विसरेल, कोणाला हरवेल, पण एकमेकाला आवाज दिलेला शब्द म्हणजे माऊली. आणि हीच पंढरीची वारी, रामकृष्ण हरी. वारी म्हणजे काय? एकमेकाला दिलेला माऊली शब्द प्रेमाचा, ती म्हणजे वारी. म्हणजे वारीचा सुख सोहळा, अमागम्य सोहळा पाहायला मिळतोय. न भूतो न भविष्यती पाहायला मिळेल आपल्याला. संपूर्ण चंद्रभागेचं तट तीर भरलेलं आहे. हे पाहताना हे दृश्य आपल्याला खूप आनंद देऊन जातील. याच्यासाठी केला होता अट्टाहास, असा हा दिवस गोड व्हावा,
सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगटपय झाला. इतका हा आनंदाचा पर्वकाळ म्हणजे पंढरीची वारी. पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका, तीही पंढरीची वारी. आणि आमच्या ज्ञानेश्वरी सेवा भावी खऱ्या अर्थानं आमच्या वारीचं हे प्रेम पाहायला मिळतोय. मला 3रं वर्ष आहे, 25वं वर्ष असेल कदाचित या वारीचं, या मंडळाचा. पण खऱ्या अर्थानं प्रेम आणि भक्ती नेहमी पाहायला मिळतोय. नजर पोचत नाही इतकी खोलवर गर्दी खरं म्हणजे पाहायला मिळते. भाविक भक्त पंढरपूरच्या विठू माऊलीच्या खऱ्या अर्थाने या भूमातेला स्पर्श करण्यासाठी उतावळ झालेले असतात, आतुरतेने वाट बघत असतात. आणि तोच सोहळा म्हणजे पंढरीचा आषाढी वारीचा हा अमागम्य सोहळा. आंघोळ करायला चाललोय, आंघोळ केल्यानंतर तुम्हाला अजून चेंजेस बघायला मिळेल. तोपर्यंत आपण माझ्या वारीचा असाच आनंद घ्या आजच्या कार्यक्रमातून. रामकृष्ण हरी. चंद्रभागेच्या तीरावरती अलोट गर्दी. ही गर्दी नाहीये, हा सुख सोहळा आहे, ही आत्मीयता, ही श्रद्धा आहे. 18 पगडची खऱ्या अर्थानं अनेक जातीची लोक येऊन पंढरपुरामध्ये हा आनंद घेत असतात. आणि म्हणून आज चंद्रभागेच्या तीरावरती जल्लोष पाहायला मिळतोय. पंढरीच्या लोकांना ही अभिमान पाया पडे जन एकमेका याच्यासाठी केला होता 8 तास. हा दिवस गोड झालेला आहे आणि अतिशय गोड दिवसाचा सर्वांनी आनंद घेतलेला आहे. जन्माशी येऊनी पहारे पंढरी नाचा महाद्वारी देवापुढे, असा हा अमागम्य सोहळा न भूतो न भविष्यती पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी 3 फुगड्या खेळताना वारकरी महिला भगिनी पाहायला मिळत आहेत. भजन चालू आहे. रामकृष्ण एका पकडला छान मस्त. वा 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 वा. आम्ही वारकरी मुखी राम हाती हृदयी भगवंताचे नामस्मरण. पंढरपूरची वारी रामकृष्ण हरी. आम्ही वारकरी. हे चालू केलंय मी. रामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण. शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. 2 वर्ष झाली. नवीन अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव असतोय. आणि परभणीहून खऱ्या अर्थाने मंडळी आमची आलेली आहे आणि वारीचा आनंद घेतलाय सर्वांनी. वारीमध्ये फक्त एकच शेतकरी राजा नाराज आहे पर्जन्य भगवंतावरती. तर बरं झाला माणूस पाऊस नाही झाला, गरीबाच्या घरी कधी नसता आला. त्या पावसाची आतुरतेने वाट बघताना माझा वारकरी. खऱ्या अर्थानं वारी म्हणजे काय? अनोळखी माणसाला माऊली शब्द मारल्यानंतर सुख मिळतं. आणि सुख म्हणजे नक्की काय असतं? स्वर्गीचेही देव इच्छिता ती इहे लोकी व्हावा जन्म आम्हा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज काय म्हणणार? रामकृष्ण हरी. आज आपण ज्या तीरावर स्नान करण्याकरता आलतो, दिंडी क्रमांक 245. आज श्री समर्थ धोंडू तात्या दिंडी क्रमांक 45 आम्ही आज नगर प्रदक्षिणा करत आहोत. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या वारीतून एवढंच सांगायचंय की हे जे भाविक आलेत, यारे यारे राहणं थोर याती भलती नारी नर करावा विचार नाही. रामकृष्ण हरी. नाव पंढरपुरा रे.
बाईला 16,000 रे बाईला 16,000 रे नाच तुझा तुझ्या गावाचे आईला बघितले आनंद घेता वा 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 आज खरंच सुख आहे पुढी पुढी गेले वार करी रे आपण मिळाले वार करी घोड्यांचा आनंद घेताना महिला वगैरे फुगडी हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आमचे पालक महाराज बघा गंध वेटी लावलेला आहे कपाळाला सर्व आता मेकअप काम चालू आहे ही खरी मेहनत आहे खाली चंद्रभागेच्या तीरावरती रेती रीती सांगतो की कपाळाला गंध गायकवाड बाबा कपाळी केसरी गंध विठ्ठला तुझा मला छंद असा हा आम्हाला लागलेला छंद आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी चंद्रभागेच्या तीरावरती आज गोरक्षनाथ महाराजांची भेट झालेली आहे 20 दिवस पायी दिंडी भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाटे तुझी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव गुरुपूजा विठ्ठल असं म्हणतात ना आणि चंद्रभागेच्या तीरावरती गोरक्षनाथ महाराज या ठिकाणी महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण दिंडीचा प्रवास आणि दिंडीचा आनंद हा सुख सोहळा आपण नेहमी म्हणतो स्वर्गी नाही वारी म्हणजे काय हा प्रश्न आपण जर सर्वांना केला तर वारी म्हणजे एकच अनोखी माणसाला आपलंसं करणारं प्रेम आणि माऊली शब्द हा महत्वाचा असतो आणि म्हणून वारी जन्म मरणाची ही वारी आहे आणि त्या वारीचा आनंद घेताना आमचे रामकृष्ण हरी महाराज सर्व परिवार पाहायला मिळतोय ज्ञानेश्वरी भजन मंडळाचा परिवार आणि त्यामध्ये आमचे गोरक्षनाथ महाराज तुमचा आनंद आणि तुमचा अनुभव या वारीबद्दल काय असेल रामकृष्ण हरी सर्वात प्रथम जर विचार केला तर हे वारी खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये अवघ्या शीन हे का नाही कलीनं घडे साधन म्हणजे अवघ्या वाटा शीन झाल्या याचा अर्थ वाटामध्ये योगाची वाट आहे कर्माची वाट आहे ज्ञानाची वाट आहे भक्तीची वाट आहे आणि या वाटेमधून कलियुगामध्ये सोयीस्कर असलेली जी वाट आहे किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या उपयुक्त आणि सोपी आणि सुगम असलेली ही वाट ही वारीची वाट भगवंताने आणि भगवंताच्याच कृपा प्रसादाने माऊली ज्ञानोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय यांनी आम्हाला ही घालून दिली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर योगाची जी उच्च स्थिती आहे समाधी अवस्था ज्ञानाची जी मोक्षची स्थिती आहे आणि कर्माची निष्कर्म स्थिती आहे या सर्व स्थितीचा अनुभव या वाटेमध्ये आम्हाला पाहायला मिळतो तसं तीर्थक्षेत्र हे पंढरपूर हे विशेषत्वाने आहे इथे 3 प्रकारात देव आपल्याला पाहायला मिळतो तीर्थरूपात देव आहे एक क्षेत्र रूपात देव आहे आणि त्याचबरोबर एक मूर्ती रूपात देव आहे आपला विषय चालू होता की काही ठिकाणी फक्त क्षेत्र रूपामध्ये देव आम्हाला पाहायला मिळतो काही ठिकाणी फक्त तीर्थ रूपात देव पाहायला मिळतो जसं प्रयागराज आहे हे काय आपलं तीर्थ आहे तीर्थ रूपात देव पाहायला मिळतो काही ठिकाणी फक्त मूर्ती रूपात आहे परंतु 3ही रूपामध्ये इथे तीर्थ रूपामध्ये क्षेत्र रूपामध्ये आणि मूर्ती रूपामध्ये इथे पांडुरंग परमात्मा आम्हाला पाहायला मिळतो कारण पंढरीचे तेथील तृण आणि पाषाण ही देव जाण अशी इथली भूमिका असल्यामुळे इथे प्रत्यक्ष अनुभूती हा विषय प्रत्येक साधकांना हा अंतरंगात समाधान देणाराच आहे ही अनुभूती सगळ्यांना इथे प्राप्त होते तसं जर पाहिलं
तर योगाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर खडतर प्रवास सांगितला, ज्ञानाच्या बाबतीत पाहिलं तर तिथेही सुद्धा जिज्ञासा, जाणीव या संबंधाने अधिकार लक्षण मांडलेलं आहे, अधिकाराची मागणी केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात अधिकाराची मागणी आहे, प्रत्येक मार्गात अधिकाराची मागणी आहे. हाच एक मार्ग असा आहे की इथे अधिकाराची मागणी नाही. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. खऱ्या अर्थाने विचार केला तर अधिकाराची मागणी नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आल्यानंतर अधिकार वाढतो हे लक्षात ठेवा. काल आम्ही धाव्याचं चिंतन करत असताना वेळापूरला धावा होता तुकोबरायांचा. त्या ठिकाणी धावा करत असताना तुकोबरायांना कळई दिसला आणि आज वारकरी सुद्धा तिथून धावतात. याचा अर्थ तुकोबरायाला दिसला म्हणजे आम्ही त्यांच्या विश्वासावर चाललो म्हणजे आम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. ही तुकोबरायावरची जी प्रगाढ श्रद्धा आहे आणि विश्वास आहे, तीच विश्वास भगवंताचा कलश आमच्या पदरात दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या अध्यात्म ज्ञानाची किंवा आमच्या असलेल्या अधिकाराची वाढ करणं म्हणजे वारी आहे. वारी शब्दाचा अर्थ काय आहे? तुमच्या असलेल्या साधनेचा विकास करणं. लक्षात आलं का? जिथे तुम्ही उभा आहात तिथून तुम्ही पुढे जाणं म्हणजे वारी आहे. कारण भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे, परंतु आमच्याकडे बुद्धीची संकुचित वृत्ती आणि बुद्धीचा व्यास व्यापक नसल्यामुळे असलेला परमात्मा आम्हाला प्रतीतीला येत नाही. त्यासाठी आमच्या बुद्धिवृत्तीची धारणा आणि क्षमता वाढवण्यासाठी ही वारी खऱ्या अर्थाने काया, वाचा आणि मन या उपासनेने युक्त आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून वास्तविक पाहता एवढीच एक घटना अशी आहे किंवा एवढाच एक सोहळा असा आहे की जिथे वारकऱ्यांना तीनही रूपामध्ये भगवंताची सेवा करण्यासाठी काय येणे हे का नाही, शरीराने चालणं असेल, हाताने टाळे वाजवणं असेल, मुखाने नामस्मरण, वाचेने नामस्मरण आणि मनाने फक्त संकल्प, जवळचा संकल्प नीच आहे का नाही. वास्तविकता जर विचार केला मनाने तर भगवान परमात्म्याचा संकल्प आहे. अशा हिशोबाने काया वाचा मनाने ही चाललेली वारी अतिशय उत्तम आहे. हा मार्ग कलियुगामध्ये श्रेष्ठ मानला का? बघा, ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय, शुद्ध भाव धरूनी पंढरीशी जाय, है का नाही. आपण पाठीमागच्या मुलाखतीमध्ये एक विषय मांडला होता त्या अभंगाच्या संबंधामध्ये. ज्याला पंख नाही आणि पाय नाही म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे योगाचा अधिकार नाही, ज्ञानाचा अधिकार नाही. अशाने काय करावं तर शुद्ध भाव धरूनी पंढरीशी जाय. आता पंढरी म्हणजे तरी नेमकी काय? जिथे आहात ती पंढरी, जिथे तुमच्या भक्तीच्या व्यासामध्ये भगवान परमात्म्याची झालेली भावनात्मक अनुभूती म्हणजे पंढरी. पंढरी म्हणजे तुमच्या भावाचाच विकास. आलं लक्षामध्ये? आणि तो व्यापक असलेला परमात्मा सगुण रूपामध्ये आमच्या साधनेसाठी उचललेला परमात्मा हीच आमची खरी काय आहे? पंढरी आहे. इथे वास्तविक पाहता जर पाहिलं तर बाजूला रुक्मिणी आई साहेब आहेत दिंडीरवानामध्ये, त्याच्या बाजूला पाहिलं तर पुंडलिक राज आहेत. होते संचित तिही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण, जे विसरून गेले वासुदेवासी गा. म्हणजे दुबळी कोण? जे वासुदेवाशी विसरले. वासुदेवाला आठव काय? संतांचे पाय. आणि संतांनी आमच्यासाठी संचिताचं दान केलं. म्हणजे जाग करायचं असेल तर जाग करून हाता मारून जाग करता येतं, सांगून जागा करता येतं. पण काही असे काही असतात की त्यांना आपलं पुण्य खर्च करून जागा करावं लागतं. म्हणून संतांनी आमच्या जागृतीसाठी आपलं पुण्य, शुद्ध पुण्य काय केलं? खर्च केलं. काय केलं? आपलं काम फक्त एवढंच आहे, शुद्ध भाव धरून पंढरीशी जाय, आहे का नाही. मग इच्छिले ते काय आहे का नाही. मग तो काय देईल? जे तुम्हाला पाहिजे ते द्यायला तो काय तयार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने वारीचा जर अनुभव पाहिला, वारीचा जर विषय पाहिला, आज सांगायला कमी आणि अनुभवायला जादा आहे. हे लक्षात ठेवा. वारीचा विषय सांगण्या जगा एवढेच प्रत्येक जण आपल्या आपल्या आनंदात आहे. त्याच्यामध्ये आहे काय चोरपणा म्हणतो आपण. विठ्ठल माऊलीच्या कानामध्ये मकर कुंडले तलपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. विठी माऊलीच्या कानामध्ये मासे काय आहेत याचं मला उत्तर मिळालं तर खूप काही बरं मिळेल. याचे उत्तर अनेक मांडलेले आहेत. जसे अवताराचाही संबंध मांडलेला आहे, भगवान परमात्म्याचा मत्स्य अवतार हाही मांडलेला आहे. तळपती श्रवणी या शब्दाचा अर्थ जर तसं जर पाहिलं तर याला अध्यात्मामध्ये घ्यायला जर गेलं तर जसा मासा पाने वाचून राहू शकत नाही, तसं अध्यात्म ज्ञानासाठी, आत्मज्ञानासाठी आपले तळपती श्रवणी शब्दाचा अर्थ काय? आपले श्रवण इंद्रिय काय उघडे पाहिजेत किंवा ते तळपणारे असले पाहिजे. आत्मज्ञानासाठी आपण नित्य तळपणारे पाहिजेत. ही उदाहरणं त्यासाठी दिलेले आहेत. अनेक रूपक केलेले आहेत त्याला. आलं लक्षामध्ये? पण खरा जर अर्थ जर पाहिला तर साधकाला जे ज्ञान होतं ते कशाच्या मार्फत होतं?
कानाच्या मार्फत श्रवणेंद्रियाच्या मार्फत ज्ञान होतं आणि हे श्रवणेंद्रिय आत्मज्ञानाला चेतक आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून जर परमात्मा समजून घ्यायचं असेल तर त्याचं शुद्ध ज्ञान हेच महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा होता खऱ्या अर्थानं शुद्ध अंतकरणामधून सर्व वारकऱ्यांना एक छोटस निरूपण ज्यांच्या माध्यमामधून केलं गोरक्षनाथ महाराज. आज बरं झालं तुमची भेट झाली, धन्यवाद दिले तुमच्या दर्शनाचा. अनंत जन्माचं माझं वाटे तुम्हा आलिंगन द्यावे, सदा न सोडावे चरण तुमचे. पुंडलिका वरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली, धन्यवाद. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम नावाच्या जयघोषात बाबाजी आहेर, माऊली आणि आशाताईंनी घातली चंद्रभागेच्या तीरावरती सुंदर अशी फुगडी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम लंके परिवार आता फोडी घालताना फुगडी फुगडी फुगडी. हा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम ज्ञानोबा. हा आनंदाचा सर्व काल आहे.
विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन पहिलं, नंतर मग प्रदक्षिणा. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वारीची पताका खांद्यावर घेत वारी समाजभिमुख केली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणत पुढे जगद्गुरु तुकोबारायांनी वारीची परंपरा जपली. वारी हा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे. वारीत ना उच्च ना नीच, गरीब ना श्रीमंत, सर्वच एक आहेत. विठ्ठल नामाचा गजर आणि कीर्तन करत प्रत्येक वाटेवर भेटणाऱ्या भक्ताचा निरोप घाराणी हे वारकरी पंढरीरायाकडे पोहोचवतात. वारी या देशाची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आहे आणि ही पोलीस प्रशासन खूप अट्रॅक्टिव्ह आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. जिथं माणूस उभा असेल साजरा होतो गर्दीतला त्या माझ्या पोलीस बांधवांना करायला नतमस्तक. खूप सुंदर असं त्यांचं देखील नियोजन पाहायला. खाली आलेले पुढे खाली. अरे हे लाल शर्ट बाहेर, पिवळा शर्ट बाहेर. बाप काय करत असतो जे आपल्याला दिसत नाही ती मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करतो बाप. ही मुलगी बघा बाबाच्या खांद्यावर बसली आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला आली आहे. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मनाथ महाराज की जय. हो पंढरी यमथोर चिंता करी, अशा या पंढरी नगरात काय वाजत गाजत सोन्याचं पाशिंग लगीन देवाचं लागित. स्वर्गाहून देखील आज देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला असेल. इतका अमगम्य सोहळाच पाहायला मिळाला. जन्मजन्मांतरी असलेलं पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हागरी येईल माऊलींचं म्हटलं जातं. म्हणून जन्माशी येऊन पहारे पंढरी नाचा महाद्वारी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी देवापुढे संत नामदेव महाराजांची पायरीला खऱ्या अर्थानं पदस्पर्श करता येईल की नाही गर्दी सांगू शकत नाही. पण हा महिमा खूप सुंदर आहे, सुख आहे. हेच असतं ना स्वर्गाचे सुख म्हणतात ना. स्वर्गीचेही देवी इच्छित आली हे लोकी व्हावा जन्म आम्हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा अमगम्य सुख सोहळा याच्यासाठी केला. आजचा हा दिवस खूप गोड झालेला आहे. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला आणि नाम आठविता रूपी प्रगटता झाला. नाल्यांचा खऱ्या कडकडत पाहायला मिळतो. भक्तांचा हा खऱ्या अर्थानं स्नेह पंढरपूरच्या त्या विठू माऊलीच्या चरणाला स्पर्श केला जातोय. विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे सार्थक होईल जन्माचे. आणि म्हणून आज
पंढरपुरामध्ये हा जनसमुदाय ओसंबून वाहू लागलाय. हा फक्त आनंदाचा पर्व काळ आहे. खूप सुंदर आमागिंमत सोहळा. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. खूप सुंदर भक्तांचा आवाज पाहायला मिळाला. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. संत महंत होतील भेटी आनंद नाचू वालवंटी. आणि म्हणून आज चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. भेटी लागे जीवा लागली से आज पाहे रात्रंदिवस वाटती. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीचा हा लागलेला लढा आहे भाविकांना. हरि ओम विठ्ठला 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 हरि ओम विठ्ठला.
तुमच्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे जुन्नर तालुक्यात आराध्य दैवत बाबाजी चैतन्य भगवान यांचे एकनिष्ठ शिष्य वैराग्याचे मेरुमणी भागवत धर्माचे कळत जगद्गुरु जगद्वंदनी शिरोमणी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग परमार्थ प्रेमी भाविक आहे यांच्याकडे पाहून यांना उद्देशून केलेला अभंग दुसरा फिगर कोण आहे आणि तेच सांगितलं ना काय आपण काय कोणी मी आहे उडीच्या फिगर पाण्यात टाकली हातकडला काय केली याला कोण नाही हातकडला काय केली बोलायला नंतर बोंबा मारली एवढं वाहून चालल्या तरच आता वावलं पाहिजे समाजात प्रतिष्ठेत संपत्ती को वाहून आहे वाहून चालले वाहून लागले घराला काही जर पाहिलं तर जो भक्त आहे ना तो काय करतो नाही आपल्या जवळ चातुर्य खपवतो चातुर्य लोकी महत्व हवी बाहेर देखील बसून आनंद घेतला सर्व महिला भगिनी बाहेर बसून देखील आनंद घेत आहेत कीर्तन सेवेचा ज्यांना आतमध्ये बसायला प्रॉब्लेम असेल त्यांना खऱ्या अर्थाने इथे बसून श्रवण सुखाचा लाभ घेता येतोय आणि हा आनंदाचा सर्व काळ पाहायला मिळतो आज मोठमोठी मंडळी परत राजा 9 स्वर्गाधिपती झाला त्याला कुठे तो प्राप्त झाला साप झाला तो आपली जाळकी मती उगाचा देवाला लावता म्हणायचा हरिभूत घे म्हणा हरिभूत घे म्हणा पुण्याची गणना कुत्र्यावर क्रमणात हात लावला आता इथं जी बघते पुढं जाईल खाऊ राईचा डोंगर होतो राईचा दान जर केलं नाही ना आपल्या गाडीला पैसा येतो ती लक्ष्मी आहे तो देऊन पाहतो लेने को लगा तो छप्पर फाड़ के देता है लेने को लगा तो जूते मार कर लेता है अब आपल्या हातात आहे ना तोपर्यंत धर्माचं कार्य घडलं पाहिजे धर्मासाठी आपल्या खिशातला काही का होईना भाग धर्मासाठी खर्च झालाच पाहिजे अशी इच्छा मग दुसऱ्याला वाटायला निघले होते या तुकोबारांनी या ठिकाणी रस असा शब्द वापरला शेवी तो हा रस वाटी तो आणि का आता रसाचे बरेच प्रकार आहेत
ते सद्बुद्धी करून सांगतो आता. रस दाखवावा लागतो.
आणि उजव्या बाजूला हात घ्यायचा. हा आमचे जे बाबा होते श्रीपाद बाबा जीवनामध्ये त्यांनी तसं कधी केलं नाही पण गडगे सिंधू गडगे जय माझं जाधव मामा होते माझ्याबरोबर. जाधव मामा या आम्ही मामा नाही बरं का, त्यांचे मामा त्याला मामा म्हणायचे. जाधव त्याला मामा म्हणायचे. मामा म्हणजे आम्ही प्रवास करायचो, प्रवास करायला लागायचा आणि दर महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये खूप गर्दी असायची एसटीला. आणि जागा काही मिळत नसतं आम्हाला 100-150 किलोमीटर प्रवास करायचा असतो आणि सीट जर मिळालं नाही तर मग काय उपयोगाचं होत नव्हते. मग आम्ही काय करायचं, गव्हर्नमेंट त्यांनी म्हणला भाताचा आणि ती गाडीचा गरू करायचा भात गाडी करायची चालवायची एका पिशवी घ्यायची आणि लोकांनी गर्दी केली दरवाज्यावर चढायला. आपण तिकडं नाही जायचं, पुढं जायचं आणि मोठ्या एका सीटावर ड्रायव्हरच्या बाहेर येण्याचं नोंद शिकले अशा सीटावर तो गरबूड टाकून द्यायचा आणि याचा तो गरबूड टाकला त्या शाळेच्या बाहेर उभं राहायचं. सगळे लोक घाई करून हातपाय टुकून एकमेकाची जायची शिकतो पकडायची आणि पुढे गेल्यानंतर ते शिकावून तो गरबूड पाहिला वर गेले हे वर गेले एक देखील माणूस त्या शिकावून आणि मस्तपैकी आराम मागून जायचं आणि स्वतःचा रुमाल घ्यायचा. मग ते स्वतःहून सगळं कुठून काढायचं आणि त्याच्यावर बसायचं. आता तिथे एकदा ते शिटावर बसलं तर जोपर्यंत प्रवास शेवटचा प्रवास 200 किलोमीटर याच्या हातात फक्त जाता आलाय जगामध्ये पडू द्या. त्यांच्याशी भांडत बसलो नाही मी आतापर्यंत एकही चाकरा शब्द नाही कोणाला. आणि जो मार्गावर चालतो त्याचीच खरी निष्ठा असते. तुमचा हात घेतात ना त्याची हात दिखाव नाही दिखाव निष्ठा म्हणून तुम्ही त्या कथाखाली राहा नाही करणारी होती लाख आणि तयार केल्या आणि प्रत्येक गुरुवर आपला विश्वास नाही आणि म्हणून घोटाळा होते. तो विश्वास झाला आणि तशा पद्धतीचं कार्य करा, जीवाचं कल्याण होईल. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायाच्या बाबाजी चैतन्यांच्या जनार्दन एकनाथांच्या चरणावर समर्पित करतो. पण शेवटच्या दिवशी कीर्तन स्थिती 9ला येवायची. तुम्ही कुठल्याही देवाचा सत्ता करा पण शेवटी श्रीकृष्ण भगवंताचंच वर्णन करावं लागतं. नाव स्वतःच पण नाव घेतो. आता पहिले नाव घेण्याची वेगळीच पद्धत होती. ते उपाने घालवणे चांगली म्हणजे मजा होती त्यावेळेला. आता मला पुरी डायरेक्ट नाव घेते. अरे नाव असं घेते की त्याचा जीव किती का काय असं नाव. पण हे बघा कुणी कितीही दंगा मारू द्या पण त्याच वेळेला प्रपंच समाधानाचा होतो. बायको ज्यावेळेस नवऱ्याचा आदर करते आणि नवरा सुद्धा खरं प्रेम बायकोला देतो त्याच वेळेला माणसाचा प्रपंच समाधानाचा होत असतो. बघा आपण नाव लिहितो. समजा आता पंचोबाचं नाव लिहायचंय आपल्याला
पंजोबा, खापर पंजोबा आणि पुढं काय असतं? आडनाव. आजोबाचं नाव लिहायचंय आजोबा, पंजोबा आणि आडनाव. वडिलांचं नाव लिहायचंय वडील, आजोबा, आडनाव. मुलाचं नाव दिंडीला यायचं 8 दिवस, कारण त्या मुलाने आल्या आल्या ठणकावले आजोबा मी ना तू. म्हणून हे लक्षात ठेवायचं. बाबा आपले नेहमी सांगत असतात, जेवढं प्रेम आपण आपल्या मुलावर केलं नाही एवढं नातवांवरती करतो. कारण मुलापेक्षाही व्याजावर माणसाचं जास्त लक्ष असतं. विठ्ठल हे आडनाव आहे, ते लिहिल्याशिवाय महाराज जीवन पूर्ण होत नाही. विचार जर केला ना, ही वारकरी संप्रदाय हा कृष्ण भक्तीचा संप्रदाय आणि तो काही विटेवर गोकुळी होणी झाला का. म्हणून पंढरपुरामध्ये गोपाळपूर आहे. नरकवासी कुणी लिहित नाही, तिथे गेल्याशिवाय महाराज राहत नाही. म्हणून चांगला विचार जर केला तर तिथं फक्त काला नाही, बाकीच्या गोष्टी तिथं उपलब्ध आहे त्या, पण काला नाही. आणि हे काला घेण्यासाठी साधू संत खाली येतात. मग म्हणजे वैकुंठामध्ये काला नाही, वर तिकडे जायचं ना सत्य लोकांमध्ये. सत्य लोकांमध्ये जर काला असता तर ब्रह्मदेवाला वेश पाठवून इथं यावं लागलं नसतं ना. मग तिथंही काला नाही. मग म्हटलं इंद्र लोकांमध्ये जा. जर इंद्र लोकांमध्ये जर काला असता, आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. विठ्ठल म्हणले हा काला अमरावतीमध्ये बी नाही. तिथं काय, तिथं महासिद्धीची भांडार आहे, अमृताचे कुंड येतं, गंधर्वाचं गायन आहे, चिंतामणीच्या सडक आहे, हे सगळं आहे. पण तिथं सुद्धा काला नाही. मग काला कुठं? वैकुंठात नाही, स्वर्गात नाही. काला हा इंद्रपदाला नाही. म्हणून ते म्हणतात वैकुंठ तो आयसे नाही आणि कवल काढी काढायचे. जरी वैकुंठ भगवंताचं घर जरी असेल तरी भगवंत सांगतात मला ते आवडत नाही. न आवडे वैकुंठ शिराचा सागर धरून अंतर राहिला सांग. न आवडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. म्हणून साधू संतांनी भगवंताला सांगितलं, देवा तुझं जर वैकुंठ तुला आवडत नाही ना, आम्हाला एक वैकुंठाला पाठवू नको. आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि पाहुणा आल्याच्या नंतर जेवण वगैरे सगळं झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर आपण पाहुण्याला म्हणावं, पाहुणा तुम्ही घरामध्ये झोपा, मी बाहेर झोपतो. म्हणजे याचं कारण काय? म्हणजे खूप व्यक्त झालेली झोपच येऊन देत नाही. मग त्या पाहुण्यांनी सांगावा, तुमचं करतं तुम्हाला आवडत नाही, आम्हाला तरी कसं करावं? नको
वैकुंठी तो आयचे नाही कवल काही कार्याचे एकमेकांनी सुखी घालू हुंबरे. कारण लोकांनी एवढं मोठं वैभव विभा केलं हे कुणाच्यानी होत नाही. बरं त्याच्यासाठी माणूस म्हणजे माणसं जोडण्याची सुद्धा माणसाकडे कला असते. आपण जर 4 दिवस जर एकामेकाच्या सोबतीत राहिलो ना तरी सुद्धा आपलं जमत नाही. पण एवढा समाज एका जागेवर एका ठिकाणी आणायचा एवढा अवघड नाही बरं का महाराज. किती बोलत होते बाकीची लोक महिलांनी रथाच्या पुढे चालायचं नाही, रथाच्या पुढे चालायचं नाही. पण बाबांना बघितल्या बरोबर महिला पटकन बाजूला होत होत्या. कारण याचा एकमेका देवमुखी म्हणून त्यांनी हळाचं काढ केलं साधू संतांनी बघा तुम्ही. आणि तुमच्या आमच्यासाठी हे ग्रंथ करून ठेवले. हे बघा त्यांना आपल्या आई आज जेवण आहे मस्तपैकी काळ्याचा बारस उपवास सोडला जाईल. बुंदी श्रीमंत झालाय हे जग कुणालाच खबर नाही. फक्त याच्यामध्ये बाबाला आनंद होत असतो. बाबांनी एवढं कष्ट केलं, एवढं त्यांच्या तब्येतीकडे बघितलं नाही. परवाला आंबडमध्ये इतकी तब्येत बिघडली होती की चालायला येईना. कुणासाठी गेलो? फक्त साधकांसाठी. आपण केलेल्या साधकांनी दुसऱ्याच्या इकडे जाण्याची यांना जावा लागू नये, यांचे हात होऊ नये. पाऊस जर आला, पाऊस आज आनंदी आनंद झाला. त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झालाय. श्रीकृष्ण भगवंत आलेले आणि भक्ती गवळणी लागे. प्लास्टर असून सुद्धा माऊली वारीला आलेले आहेत. एखादं दुःख घरामध्ये घेऊन बसले असते, पण हाच खऱ्या अर्थानं महिमा आहे.
न लगे दंडन मुंडन काही नाही साधनाची आशा माहेर संतांचे नाम त्या स्वामी केशवाचे बरोबे बरोबे पंढरपूर आणि विठुरायाचे नगर. अशा माऊलीला मी धन्यवाद देतोय. पायाला प्लॅस्टर आहे खऱ्या अर्थानं, तरी पण तहान भूका हरपली देवा. आणि आता तुझ्या दर्शनाचा वेळ प्रत्येकाला लागलेला आहे. खूप सुंदर अशी सेवा चालू आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. पंढरपूरशी येताना आम्ही आता डायरेक्ट जेजुरीला आलो आपल्या कुलदेवतांना भेटायला. संपूर्ण फॅमिली आहे, होऊ शकेल आपण. डोंबाळे महाराज आहेत तिथे सदानंदाचा. पंढरपूरहून डायरेक्ट आम्ही आता जेजुरीला आलो. सर्व परिवार आमचा आहे. जय मल्हार, ज्ञानोबाई अशा बाई आमची. हो माऊली इकडे बघा, इकडे चला वरती चला. आमचे बाबाजी माऊली 5-6 पायऱ्या चढवल्या अशा बाईला आमच्या. आणि आनंद घेतलेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी महाराज. चला तुम्ही पण मस्त शीट लावली. खंडेरायांचरणी सर्वांना आनंदाचा ठेवा. हा आवाज आहे की मार्तंड भैरव देवस्थान जेजुरी कुलदैवत सोन्याची नगरी. बाबाजी बरोबर आहे. जय मल्हार, ही गर्जना आपण ऐकली ते आमचे कैलास महाराज डोंबाले. आवाजात जर तुम्ही जर दहशत बघितली तर खऱ्या अर्थानं देवाच्या कानापर्यंत आवाज गेला असेल. तो इतकी गर्जना होती. कुलदैवत खंडेरायांचरणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. वेगळा आनंद, वेगळा उत्साह असतो प्रत्येकामध्ये. कितीही थकला असाल, पिवला भंडारा कपाळाला लागल्यानंतर, भंडारा म्हणजे हळद, ही आरोग्यामध्ये आणि आयुर्वेदात वापरली जाते. ती भंडारा आपल्या अंगाला लागल्यानंतर अनेक आजार, कामक्रोध, मदमत्सर, संशय असे अनेक आजार दूर जातात. आणि आज मल्हारी मार्तंडांच्या भेटीसाठी आज पंढरपूरहून खऱ्या अर्थानं अनेक वारकरी या ठिकाणी पाहायला मिळतात. ही गर्दी देवा धंतूची जेजुरी, सोन्याची जेजुरी, आणि हीच ती जेजुरी खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी भक्तजन असुसलेले असतात. वारी मल्हारीची वारी न आलो जेजुरी दरबारी. वारी मल्हारीची वारी न आलो जेजुरी दरबारी. जेजुरीला जाऊ चला, खंडोबाला पाहू चला. जेजुरीला जाऊ चला, खंडोबाला पाहू चला. वारी खंडोबाची वारी न आलो जेजुरी दरबारी. बोला काय बोलतो महाराज. जय मल्हार. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होऊनी भजनी लागा, देव करी कैवारी. देव करी कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. देव मार्तंडा देव मल्हारी, तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी, तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी, देवा मल्हारी तू राजा. सोन्या
देवाची तुझी जेजुरी देवा मल्हारी तुळाचा मल्हारवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून मल्हार एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट कुलदैवत खंडेरायांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. जय मल्हार सदानंदाचा बाबाजी कसं वाटतंय? पंढरपूर भंडारा जेजुरीमध्ये आपण आलेलो आहोत. तर आज आपला परिवार सोबत आहे. पिवळा भंडारा उधळत आहे आणि या आनंदाचा काय सहवास असेल तुमच्या मनामध्ये, काय भावना असतील? कुठून आलीस? गाव कुठला? आम्ही आलो पनवेलशी. आपला पनवेल. कुठला गाव कुठला? विचुंबेशी का? मात्रे एलकोट जय मल्हार. एलकोट लहान मुलांचा आनंद देखील गगनात मावेन असा झालाय. कारण मार्तंड भैरव कुलदैवत आपण जेव्हा जेव्हा संकटामध्ये असतो ना तेव्हा तेव्हा संकटामध्ये उभा राहणारा आपला देव मार्तंड भैरव. व्याघ्र चरम धर त्रिशूल कर धर थै थै नाचत डमरू बजावत जटाजूट बर गंगा बाहे. शिवशंकर महादेवाचा अवतार आणि सर्वांचं कुलदैवत. खऱ्या अर्थानं खूप आनंद मिळतो या ठिकाणी आल्यानंतर. एक वेगळा आनंद, ऊर्जा असते वेगळी. म्हणून एकदा गर्जना होईल. एलकोट जय मल्हार. जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या. थोडासा प्रयत्न केलाय, भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. तसा आनंद घेतात प्रत्येक जण. जेजुरीचा खंडेराया आलं भक्ताला ताराया ताराया. गर्दी जत्रेला देवाच्या गर्दी जत्रेला देवाच्या गर्दी जत्रेला खंडोबारायाचं येडबाय लागलं मुरलीला न माझ्या लागलं भाग्याला. बाया ग बाया देवाचं गुण गाया गर्दी जत्रेला देवाच्या गर्दी जत्रेला खंडोबारायाचं येडबाय लागलं मुरलीला न माझ्या लागलं वाग्याला. ही गर्जना ऐकली बाबाजी आज पहिल्यांदा गाणी बोलताना मला बरं वाटलं. मल्हारी मार्तंडांच्या कडे भूमीमध्ये हा गजर. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने कैलास पर्वत मगन हो गया. पार्वती पते हर हरा कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुकुटी जलाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. पते हर हर महादेव. एलकोट सदानंदाचा आवाज. शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घो